अंधार पसरतो जेव्हा दिशात काही, पुढे पाऊल पडण्या मार्ग दिसतही नाही. या अंधारातच पाठ उद्याची दळते, स्वप्नांचे पाखर धुंद होणे उडते. मग क्षितिजे सारी ध्यास होणी मुक्त, मन उधाण वाऱ्यावरती होई आसक्त. क्षितिजावरील भेल यशाची मुहूर्त मेढ, हा मार्ग ध्येय पूर्तीचा भेटूचे. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, स्टेट बँक ट्रेझरी समोर, बसंत बहार टॉकीज जवळ, कोल्हापूर. फोन 32 42 777. संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन. बालाजी कलेक्शन, यशस्वी पुरुषांची पहिली पसंती. बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयाच्या विशेष घडामोडी. कोल्हापूर शहरातील खुनाच्या मालिकेतील संशयित आरोपी दिलीप कुर्मसिंह लहरिया पोलिसांच्या जाळ्यात. 2 खुनांची कबुली, मात्र अन्य खुनांचं रहस्य कायम. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाची घसरण सुरूच. भारतीय रुपया पोहोचला डॉलरच्या तुलनेत 59 रुपये 81 पैसे इतक्या विक्रमी निच्चांकी पातळीपर्यंत. TDR घोटाळ्या प्रकरणी सहाय्यक अभियंता संजीव देशपांडे आणि कनिष्ठ अभियंता सुनील भाईक यांच्या 2 वेतनवाढी कायमपणे थोपवण्याचे आयुक्तांचे आदेश. आणि खराब रस्त्यांमुळे गेले 3.5 वर्ष नरकयातना भोगाव्या लागत असल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं रिंग रोडवरील खड्ड्यात भात लावण्याचं प्रतिकात्मक आंदोलन. सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क
प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. पहिलीच बातमी आहे सिरियल किलरच्या संदर्भातली. गेले 3 महिने कोल्हापूर शहरातील रस्त्याकडेला, फुटपाथवर आणि दुकानांच्या पायऱ्यांवर झोपलेल्या भिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना अंशतः यश आलं आहे. शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून दिलीप कुंवरसिंह लहरिया या वैफल्यग्रस्त परप्रांतीय युवकाला बुधवारी मध्यरात्री अटक केली. लहरिया यानं रेल्वे स्टेशन परिसरातील मारुती मंदिरानजीक तसंच बाबूभाई परीख पुलानजीक केलेल्या भिकाऱ्यांच्या हत्येची कबुली दिली आहे. लहरिया हा मूळचा छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. दुरावलेले आई वडील, घर सोडून गेलेली पत्नी आणि मुलगी आणि समाजाकडून सतत होणारी हेटाळणी, उपेक्षा या सर्व कारणांनी आलेलं नैराश्य यामुळे लहरिया वैफल्यग्रस्त बनला. त्यातूनच त्यानं हे कृत्य केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण आणि जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरात गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्याकडेला झोपणारे भिकारी, बेवारस व्यक्ती यांच्या डोक्यात अवजड वस्तूंचे प्रहार करून खून करण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या 3 महिन्यात एका महिलेसह 10 जणांच्या हत्या झाल्या आहेत. पोलिसात मात्र 5 खुनांची नोंद आहे. टाउन हॉल बाग आणि राधानगरी तालुक्यातील पिरळच्या ओढ्यात युवकांचे झालेले खून हे कौटुंबिक वादातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्यातील संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र शहरातील स्टेशन रोड परिसरात झालेल्या खुनांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं. लागोपाठ होणाऱ्या भिकाऱ्यांच्या खुनामुळे एकेकाळी गाजलेल्या रामन राघवन प्रकरणाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या होत्या. साहजिकच नागरिकात भीतीचं वातावरणही निर्माण झालं होतं. सिरियल किलरच्या तपासासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांचं विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपाधीक्षक VT पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत होतं. गेल्या आठवड्यापासून रात्रीची गस्त सुद्धा वाढवण्यात आली होती. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आज शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून दिलीप कुंवरसिंह लहरिया याच्या मुसक्या आवळल्या. त्या तिघांनी त्याला चिडवलं. त्या ह्याच्यावरून याला मारहाणही झाली, थोबाडीत वगैरे मारली होती आणि नंतर तिथं पडलेलं दांडकं त्या दोघांना मारलेलं होतं. त्याच्यातला एक बहुतेक मयत झाला आणि एक जखमी झाला, पण त्या जखमीनं जी माहिती द्यायला पाहिजे होती. लहरिया यानं रेल्वे स्टेशन आवारातील मारुती मंदिरानजीक झालेल्या तसंच बाबूभाई परीख पुलानजीक 5 दिवसांपूर्वी झालेल्या अशा 2 खुनांची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी दिली. रेल्वे स्टेशनच्या समोर बस स्टॉपवर एका आरोपीची मैताची डेड बॉडी मिळून आली होती. अज्ञात भिकारी होता. हनुमान मंदिराच्या पाठीमागं त्याचं मर्डर करण्यात आलेला होता आणि ती डेड बॉडी बस स्टॉपच्या तिथे टाकण्यात आलेली होती. त्यानंतर दुसरा एक गुन्हा लागोपाठ 15 तारखेला परीख पूल त्या ठिकाणी घडलेला होता, दुकानाच्या कट्ट्यावरती. अशा 2 गुन्ह्यांच्या बाबत त्यांनी माहिती दिलेली आहे, कबुली दिलेली आहे. दिलीप लहरिया हा मूळचा छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून कामाच्या शोधात तो प्रथम नागपूर आणि नंतर पुण्याला गेला. गेल्या वर्षापासून तो कोल्हापुरात आला आहे. नवी दिल्लीत त्याचे आई वडील राहतात. पुण्यात राहत असताना पत्नी आणि मुलगी त्याला सोडून गेली आहे. त्यानंतर दिलीप वैफल्यग्रस्त बनला होता. त्यातूनच तो महाराष्ट्र, कर्नाटकात काही ठिकाणी रेल्वेनं प्रवास करत कोल्हापुरात दाखल झाला. मानसिक स्वास्थ्य ढळल्यानं त्याच्याकडून 2 खून झाल्याची त्यानंच कबुली दिली आहे. लहरिया याला पकडण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद ढवळे, सुहास पवार, राजू हांडे, संदीप पाटील, राजेंद्र कलगुटकी, सुजय दावणे, विनोद चौगले, इजाज शेख, उदय काटकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, पोलीस उपाधीक्षक VT पवार, किसन गवळी, पोलीस निरीक्षक सयाजी गवारे, रतन सिंग रजपूत यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सिरियल किलर दिलीप लहरियाला पकडण्यासाठी पोलिसांच्या कार्यक्षमतेचा अक्षरशः कस लागलाय. सुमारे 5 किलोमीटरचा पाठलाग करून पोलिसांनी लहरियाच्या मुसक्या आवळल्या. यातमध्ये महत्त्वाची भूमिका एका प्रत्यक्षदर्शीनं बजावली आहे. त्यानंच लहरियाला ओळख रूपानं पोलिसांचं काम अधिकच सोपं केलं. सिरियल किलिंगच्या घटनेमुळे गेले 3 महिने कोल्हापूर शहराचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेत आलं. पण या चर्चेवर बुधवारी रात्री पडदा पडला. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास संशयित दिलीप लहरिया शिवाजीपुरानजीकच्या पंचगंगा स्मशानभूमीकडील घाटावरून बाहेर पडला. तेव्हा पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं हाच तो अशा ठाम शब्दात संशयिताची ओळख पोलिसांना पटवली. इथूनच पोलिसांनी संशयितेचा थरारक पाठलाग सुरू केला. सुरुवातीपासूनच लहरियाचं वर्तन संशयास्पद राहिल्यानं पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलीस आपला पाठलाग करत आहेत याची कल्पना लहरियाला नव्हतीच. ठिकठिकाणच्या बंद दुकानांच्या फळीवरती आणि फुटपाथवर कुणी झोपलं आहे का हे शोधण्यासाठी त्याची नजर भिरभिरत होती. तर पोलिसांची नजर सावज आपल्या टप्प्यात कधी येतंय याकडे लागली होती. अखेर शाहूपुरी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या योग्य समन्वयामुळे लहरियाला स्टेशन रोडवर जेरबंद करण्यात आलं. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाची घसरण सुरूच आहे. 2 दिवस चलनाचं अवमूल्यन थांबलं होतं, पण आज बॉन्ड मार्केटमध्ये जोरदार विक्री झाल्यानं भारतीय रुपया पुन्हा एकदा गडगडला. दिवसभराच्या कामकाजात ₹1.10 घसरण होऊन तो ₹59.81 प्रति डॉलर इतक्या विक्रमी निच्चांकी पातळीपर्यंत पोहोचला. यामुळे देशाच्या आर्थिक वर्तुळात अक्षरशः गोंधळ उडाला आहे. दरम्यान चलनाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचललेली दिसून येत नाहीत. अमेरिकेमधील मंदी हटवून विकास दरवाढीला चालना देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेनं बॉन्ड खरेदीचं धोरण जाहीर केलं होतं. प्रत्येक महिन्याला 85 अब्ज डॉलर्सचे बॉन्ड्स बँकांकडून खरेदी केले जाणार होते. त्यामुळे बँकांकडे अतिरिक्त रोख तरलता निर्माण होऊन त्याचा उपयोग भांडवली गुंतवणुकीसाठी होत होता. त्याचबरोबर बॉन्ड दरातही वाढ झाली होती. पण मंगळवारी आणि बुधवारी फेडरल रिझर्व्हची विशेष बैठक झाली आणि त्यामध्ये बॉन्ड खरेदीचं धोरण टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचे संकेत देण्यात आले. त्याचा तीव्र फटका अमेरिकेतील शेअर बाजारांना बसला. आज सकाळी आशियामधील महत्त्वाच्या निर्देशांकांमध्येही मोठी पडझड झाली आहे. विशेषतः रोखे बाजारात मंदीचं वातावरण होतं. भारतातही याचे पडसाद उमटले. बॉन्ड्सची प्रचंड विक्री झाल्यानं त्यांचे व्यवहार केवळ 1 तासात थांबवावे लागले. याचा विपरीत परिणाम कमकुवत असलेल्या भारतीय रुपयावरती झाला. केवळ 1 तासाच्या कामकाजामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया ₹1.10 घसरला. आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकी ₹59.81 पातळीवरती पोहोचला आहे. त्यामुळे आर्थिक वर्तुळात गोंधळ उडाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सर्व आर्थिक सल्लागार आणि अर्थ खात्यातील सचिवांची तातडीची बैठक बोलावली आहे. पण अजून तरी रिझर्व्ह बँक घसरण रोखण्यासाठी प्रयत्न करेल अशी ठोस कृती जाहीर करण्यात आलेली नाही. आता ₹60 महत्त्वाच्या टप्प्यानंतर आणखी किती अवमूल्यन होतं याकडे आर्थिक वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान बॉन्ड मार्केटमधील अतिप्रचंड मंदीमुळे सेन्सेक्स 500 अंकांनी गडगडलाय, तर निफ्टी 150 अंकांनी घसरून बंद झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या चांदीचे दर 2.5 वर्षाच्या निच्चांकी पातळीपर्यंत पोहोचले आहेत. पण रुपयाच्या अवमूल्यनामुळे हे दर देशांतर्गत फारसे उतरले नव्हते. पण सायंकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा विपरीत परिणाम भारतीय बॉन्ड मार्केटवर झाला. तिथल्या प्रचंड घसरणीचे नकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले. कामकाजाच्या सुरुवातीच्या कालावधीतच सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 19,000च्या खाली आला. थोड्या वेळातच बॉन्ड मार्केटमधील कामकाज बंद पडलं आणि तिथल्या शॉर्ट रिकव्हरीसाठी शेअर बाजारातही जोरदार विक्री करण्यात आली. त्यामुळं बुडत्याचा पाय खोलात या उक्तीप्रमाणे शेअर बाजारातील घसरगुंडी सुरूच राहिली. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातले दर कोसळले. सेन्सेक्स 526 अंकांनी घसरून 18,700 अंकांवरती बंद झाला. निफ्टी 166 अंकांनी घसरला. याचवेळी कमोडिटी मार्केटमध्येही मोठी हालचाल झाली. जागतिक बाजारात सोन्याचे दर 5.5% कमी होऊन 2.5 वर्षातील निच्चांकावरती गेला. चांदीसुद्धा उतरली आहे. पण चलन अवमूल्यनामुळे देशांतर्गत फारसा प्रभाव जाणवला नाही. बातमी आहे TDR घोटाळ्याप्रकरणी. साळोखे नगर परिसरातील जागेचा प्रत्यक्ष 80,000 स्क्वेअर फुटाचा TDR होत असताना खोटी कागदपत्र सादर करून महापालिकेनं 2 लाख स्क्वेअर फुटाचा TDR दिला होता. या प्रकरणात संगनमतानं महापालिकेची फसवणूक करण्यात आली होती हे सिद्ध झाल्यानं आयुक्तांनी सहाय्यक अभियंता संजीव देशपांडे आणि कनिष्ठ अभियंता सुनील भाईक यांच्या 2 वेतनवाढी कायमपणे थोपवण्याचे आदेश दिले आहेत. TDR घोटाळा प्रकरणी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक शहर अभियंता तसंच उपशहर अभियंत्यांवरती निलंबनाची कारवाई करून फौजदारी दाखल करावी अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
साळोखेनगर परिसरातील रिजनल सर्वे नंबर 1018 या 2 एकर जागेवर महापालिकेनं क्रीडांगणाचं आरक्षण टाकलं होतं. परंतु बांधकाम व्यावसायिक धैर्यशील यादव यांनी 5 एकर जागेच्या TDRची मागणी केली होती. प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्र सादर करून प्रत्यक्ष 80,000 स्क्वेअर फुटाचा TDR होत असताना महापालिकेनं 2 लाख स्क्वेअर फुटाचा TDR दिला होता. या प्रकरणात संगनमतानं महापालिकेची फसवणूक करण्यात आली होती. नगरसेवक भूपाल शेटेंनी या प्रकरणाचा छडा लावून हे प्रकरण बोगस असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. बोगस TDRचा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला होता. आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत दिलेला TDR रद्द केला होता. या प्रकरणी 16 फेब्रुवारी रोजी आयुक्तांनी मुख्य सर्वेअर सतीश हवळ याला निलंबित करण्याचे आदेशही दिले होते. भूपाल शेटे यांनी हे प्रकरण पुन्हा धसास लावल्यानं आयुक्तांनी सहाय्यक अभियंता संजीव देशपांडे आणि कनिष्ठ अभियंता सुनील भाईक यांच्या वार्षिक 2 वेतनवाढी कायमपणे थोपवण्याचे आदेश दिलेत. तसंच या प्रकरणात शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता MM निर्मळे यांनी कामात निष्काळजीपणा दाखवला असल्याचं निदर्शनास येत असल्यास भविष्यात अशा प्रकारची चूक घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अशी समज त्यांना देण्यात आली आहे. मात्र TDR घोटाळ्यात या अधिकाऱ्यांचाही थेट समावेश असल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी दाखल करावी अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली आहे. 20,000 चौरस फुटाच्या TDRची किंमत जवळजवळ 9.5 कोटी रुपये होते. त्यामुळे या TDR माफियाने आणि आमच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे जनतेला फसवण्याचा प्रयत्न केलेला होता, तो आपण उघडकीस आणलेला आहे. तर यांच्या सर्वांच्यावर पोलीस गुन्हा नोंद करून यांना निलंबित करून यांच्यावर फौजदारी गुन्हा आयुक्तांनी ताबडतोब करावा. नाहीतर मी सगळीकडे तक्रारी केलेल्या आहेत. विभागीय आयुक्ताकडे आहेत, प्रधान सचिवांच्याकडे आहेत, लोकायुक्ताकडे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुन्हा अन्वेषण आर्थिक विभागाकडे देखील मी या तक्रारी केलेल्या आहेत. जोपर्यंत यांना अटक होत नाही तोपर्यंत आपला हा लढा असा सुरू राहणार. 2 एकर जागेचं खोटं प्रतिज्ञापत्र आणि बोगस कागदपत्र तयार करून संगनमतानं 5 एकरचा TDR घेणाऱ्या मूळ मालक धैर्यशील पांडुरंग यादव यानं महापालिकेला फसवलं आहे. त्याच्यावरही महापालिकेनं अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. आयुक्तांनी फसवणूक करणारा जागा मालक पांडुरंग यादव याच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेटे यांनी केली आहे. फुलेवाडी रिंग रोडचा रस्ता महापालिकेच्या नगरोत्थान योजनेमध्ये समाविष्ट आहे. मात्र गेली 3.5 वर्ष हा रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्यानं या परिसरातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. खड्डे, दलदल, चिखल आणि कोंडाळे यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. या गोष्टींचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रिंग रोडवरील खड्ड्यात भात लावण्याचं प्रतिकात्मक आंदोलन उभारण्यात आलं. खड्ड्यात भाताच्या रोपांची पेरणी करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध व्यक्त केला. फुलेवाडी रिंग रोडचा रस्ता जणू अपघाताचा सापळा बनलाय. संपूर्ण रस्त्यावर फक्त खड्डे, कचरा, कोंडाळा भरून वाहतोय. त्यातच पावसानं या रस्त्यावर चिखल, दलदल यांचं साम्राज्य पसरवलंय. या परिसरातील नागरिकांनी गेल्या 3.5 वर्षापासून वारंवार अर्ज विनंत्या करूनही महापालिका प्रशासनानं या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलंय. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज फुलेवाडी रिंग रोडवर खड्ड्यात भाताची पेरणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या खड्ड्यात भाताची रोपं लावली. या परिसरात रोगराई पसरली आहे. तसंच या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघातही होत आहेत. तरीही महापालिका प्रशासनानं या कामाकडे दुर्लक्ष केलंय. याच्या निषेधार्थ हे प्रतिकात्मक आंदोलन करत असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. आलेला आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आपण पाहता कशा पद्धतीचं पाणी आणि चिखल झालेला आहे. या ठिकाणी घसरून पडणाऱ्या महिला, गाड्या स्लिप होऊन या ठिकाणी अपघात होतात. त्यामुळे महापालिकेनं त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि 108 कोटी नगर उत्थानमधल्या कोल्हापूरातल्या अनेक ज्या काही रस्ते खराब झालेले आहेत ते त्वरित दुरुस्त करावे असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही देतो. यामध्ये पक्षाच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे. यामध्ये थोडी जरी लाज असेल तर महापालिकेनं अशा पद्धतीचे रस्ते त्वरित करावे अशी मागणी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतो. या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जाधव यांनी दिलाय. या प्रसंगी अशोक देसाई, सुरेश जरग, अमित पालोजी, हेमंत आराध्ये, मधुमती पावनगडकर, गणेश देसाई, सुलभा मुजुमदार, कविता पाटील, संदीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात. म्हणजेच आधी स्वतः कृती करावी आणि मग दुसऱ्याला सांगावं. कोणत्याही समस्येच्या निराकरणासाठी प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात केली तर निश्चितच आशादायी चित्र निर्माण होऊ शकतं. हेच दाखवलंय कोल्हापुरातील प्रयत्नांती पर्यावरण ग्रुपनं. 5 ते 75 वर्ष वयोगटातील सदस्यांचा सहभाग असलेल्या या ग्रुपनं वृक्षारोपण करून झाडांना जगवण्याची मोहीमच हाती घेतली आहे. किंबहुना चिमुकल्या मुलांनी स्वतःच्या नावानं एकेका झाडाला दत्तक घेऊन
त्यांची जोपासना केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि अनेकांना प्रेरणादायी ठरलेल्या प्रयत्नांती पर्यावरण ग्रुपच्या कार्याबद्दल जाणून घेऊया बी न्यूजच्या ग्रुपचं अप्रूप या विशेष मालिकेत. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे. कोल्हापुरातील ITI जवळील हनुमान नगर परिसरात तुम्ही जर गेलात तर तुम्हाला चक्क झाडांचं बारसं झालेलं पाहायला मिळेल. इथल्या काही झाडांवर थेट त्यांच्या नावांच्या पाट्या आहेत. पण या पाट्यात झाडं कोणत्या प्रकारची आहेत याच्या नसून ज्या मुलांनी या झाडांना दत्तक घेतलंय त्यांची नावं यांना आहेत. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा पथदर्शी उपक्रम इथल्या पर्यावरणप्रेमी ग्रुपनं यशस्वीपणे राबवलाय. आज जाणून घेऊया या ग्रुपच्या कामगिरीबद्दल. अंजली अभ्यंकर या मध्यमवर्गीय घरातल्या गृहिणी, पण त्यांना झाडं, पानं, फुलं आणि निसर्गाबद्दल लहानपणापासूनच आपुलकी आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आणि रस्त्यांमुळं अनेक झाडांची कत्तल झाली. झाडं असतील तरच आपण जगणार आहोत, त्यामुळे झाडं लावून ती जगवली पाहिजेत या भावनेतून अंजली अभ्यंकर यांनी काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी रस्त्याकडेच्या झाडांना बाटलीनं पाणी घालायला सुरुवात केली. रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालत फिरायला जायचं आणि जाताना घरातून एक बाटली भरून घेऊन जायची आणि ते पाणी झाडांना द्यायचं असं काम सुरू झालं. हळूहळू त्यांनी आसपासच्या लहान मुलांसह मोठ्यांना आणि वॉकिंगला येणाऱ्या लोकांनाही याची सवय लावली. त्यासाठी त्यांनी प्रत्येकानं घरातून एक बाटलीभर पाणी आणून झाडांना घालण्यासाठी विनंती केली. सुरुवातीच्या काळात 1-2 लोकांपासून सुरू झालेली ही मोहीम बघता बघता व्यापक बनली. आता 18 लहान मुलं, 20 ते 25 पुरुष आणि 20 महिलांनी अभ्यंकर यांना साथ देत झाडं जगवण्यासाठी तळमळीनं काम सुरू केलंय. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही मंडळी नवीन झाडं लावतात, नव्या जुन्या झाडांना पाणी घालतात, त्यांची काळजी घेतात. झाड जगावं यासाठी अंजली अभ्यंकर यांनी प्रयत्न करून ट्री गार्डही मिळवलेत. या ग्रुपच्या सदस्यांनी तपोवन शाळेच्या भागात 25 झाडं लावून जगवली आहेत. ITI ते साई मंदिर या भागात IRBनं लावलेल्या झाडांनाही याच ग्रुपचा आधार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी इथल्या लहान मुलांसह मोठ्यांचाही उत्साह इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. झाडं हे आपले मित्र आहेत आणि त्यांना आपण सर्वांनी जगूया असा संदेशच या ग्रुपमधील बाल सदस्यांनं बी न्यूजशी बोलताना दिलाय. मागील वर्षी अभ्यंकर काकींनी झाडे लावली, त्याची निगा राखायला आम्हाला सांगितली, ते आम्ही पूर्ण केलं. ते करताना आम्हाला खूप आनंद झाला. हा आनंद आम्हाला अभ्यंकर काकीमुळे मिळाला. झाडे आपले मित्र आहेत, ते आपण त्यांना सांभाळायचं आहे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेली झाडं जगवली पाहिजेत आणि जगवलेली झाडं टिकवली पाहिजेत ही या ग्रुपची धडपड आहे. त्याला जनपाठिंबा मिळावा इतकीच त्यांची अपेक्षा आहे. पर्यावरण संवर्धन ही गोष्ट सार्वजनिक आहे. कोणी वैयक्तिक असं त्यामध्ये कोण कामकाज करू शकत नाही. सर्वांनी सगळ्यांनी मिळून जर हे कामकाज जर आपण केलं तर ते यशस्वी होऊ शकतं. याच्यासाठीच आमच्यामध्ये आम्ही आमच्या एका ग्रुपनं प्रयत्नांती पर्यावरण ग्रुपनं जो काही एक उपक्रम साजरा केलेला आहे, तो आम्ही जवळजवळ लहानापासून मोठ्यांपर्यंत वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आम्ही राबवून तो यशस्वीपणे पार पाडलेला आहे. वड, बकुळ, कडुलिंब, रेनट्री, गुलमोहर, बदाम, चेरी, पिंपळ, आवळा अशी 150 झाडं या ग्रुपनं लावली आहेत. विशेष म्हणजे जी मुलं या झाडांची काळजी घेत आहेत त्यांचीच नावं या झाडांना देण्यात आली आहेत. एक प्रकारे ही झाडं त्या लहान मुलांना दत्तक देण्यात आली आहेत. लहान मुलांवर निसर्ग रक्षण करण्याचे संस्कार आणि पर्यावरण संतुलनासाठी स्वतःचं योगदान अशा दोन्ही दृष्टीनं प्रयत्नांती पर्यावरण ग्रुपचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकाचा आणि अनुकरणाचा विषय आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह अभिजित सोकांडे. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. जीवनातील आघातावर मोठ्या हिमतीनं मात करून आयुष्याचा आनंद लुटणाऱ्या दीपक बिडकरवर बी न्यूजचा प्रकाश झोत.
महाराणा प्रताप चौकाजवळील स्क्रॅप मार्केटजवळ अस्वच्छतेचं साम्राज्य, ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आल्यानं दुर्गंधीसह वाढला डासांचा प्रादुर्भाव. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांसंदर्भातील 1.25 वर्षाच्या फॉर्म्युल्याची मुदत संपल्यानं खांदेपालटाच्या हालचाली गतिमान. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात थोड्याशा विश्रांतीनंतर. 38 इंचाची चीज जेव्हा आमच्याकडे 30 इंचाची होते तेव्हा त्याचा स्पीड शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, यार की शादी है, मेरे दिलदार की शादी है. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. लगता है जैसे सारे संसार की शादी है. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. HF Jewelers, change your style. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापुर. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. कागल झाले एन्जॉयमेंटचं नवं डेस्टिनेशन. इथल्या अम्युजमेंट पार्क मध्ये आहेत संपूर्ण फॅमिलीला रॉकिंग एक्सपिरियन्स देणारे गेम्स. इथे आहे मिनी ट्रेनची सफर, मेरी गो राउंड, स्विंग चेअर राईड, बुल फाईट राईड, बंची जम्पिंग, जम्पिंग बलून यासोबत डॅशिंग कारचा थरार. याच बरोबर कागलमध्ये तुम्ही घेऊ शकता बोटिंगची मजा. तसेच स्कूटर बोट, बनाना बोट, कयाक बोट,
बंपर बोट आणि स्कीइंग बोट यांचे रोमांचक अनुभव लहानांसोबत मोठ्यांनाही लहान व्हायला लावण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाला 100% आनंद देण्यासाठी सज्ज आहे कागल येथील अम्युजमेंट पार्क आणि बोटिंग क्लब. प्रवेश फी फक्त 5 रुपये. शाळेच्या सहलींसाठी खास सवलत. चला फन यात्रेला. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. 4 चाकी गाडी असणं प्रतिष्ठेचं लक्षण, पण 4 चाकी गाडी सुरक्षित चालवणं म्हणजे आयुष्याचं रक्षण. मारुती गाड्यांचे अधिकृत वितरक असलेल्या साई सर्व्हिस कडून आता नवी सुविधा, मारुती ड्रायव्हिंग स्कूल. सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापुरात प्रथमच अत्याधुनिक सिम्युलेटर, AC कारद्वारे ऑन रोड ट्रेनिंग, ड्रायव्हिंग कौशल्य दर्शवणारे प्रगती पुस्तक, थेरीसह प्रॅक्टिकल, वाहन विषयक आणि सुरक्षा नियमांची संपूर्ण माहिती, तज्ञांची लेक्चर्स, आपत्कालीन उपाययोजनांचे प्रशिक्षण आणि महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षक. साई सर्व्हिसच्या मारुती ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मिळते 4 चाकी गाडी चालवण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण आत्मविश्वासासह. कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा दोन्ही ठिकाणच्या साई सर्व्हिस मध्ये मारुती ड्रायव्हिंग स्कूल सुरू. संपर्क साई सर्व्हिस, पार्वती मल्टीप्लेक्स शेजारी कोल्हापूर आणि कोल्हापूर रोड, कबनूर, इचलकरंजी. ट्री हाउस में हम जानते हैं कि प्री स्कूल आपके बच्चे का पहला बड़ा कदम है. हमारे आसान और मजेदार लर्निंग प्रोग्राम्स बच्चों को देते हैं जरूरी नॉलेज और भरपूर कॉन्फिडेंस. द ट्री हाउस, नन्हे कदम बड़ी उड़ान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते
केन्द्रयुगं स्मरामि 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. जब दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे जब दिल चाहे जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स.
पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स, 286 डी वॉर्ड कसबा गेट, गंगावेश, कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची तत्वतः मान्यता. उत्तराखंडमध्ये 6000 लोकांचा बळी, राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह. ॲथलेटिक आयोजनात कलमाडींना नो एंट्री, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची माहिती. माओवाद्यांवर अत्याचार प्रकरणी गडचिरोलीत माओवाद्यांची राजकीय पदाधिकाऱ्यांना धमकी. पावसामुळे केळीच्या बागेचं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं नागपूर नांदेड हायवेवरती आंदोलन. उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील 334 यात्रेकरू बेपत्ता, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. केदार खोऱ्यातील 60 गावं पुरात भुईसपाट. दादरच्या पार्क क्लबवर बाळासाहेबांचं स्मारक, शिवसेना नेते मनोहर जोशींची माहिती. आता वळूया जिल्ह्यातल्या घडामोडींकडे. जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. काही जणांच्या वाट्याला सुखच सुख येतं तर काहींना जीवनभर संघर्ष करावा लागतो. तरीही आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटरूपी वादळाला निधड्या छातीनं परतवण्याचं आणि आशावादाचा दोर घट्ट धरून सुखाचे रंग उधळण्याचं कौशल्य ज्यांना जमतं तेच जीवनाचा खरा आनंद लुटतात. अशाच प्रकारे अपघातानं शरीरावर मोठा आघात झाला असतानाही मोठ्या हिमतीनं त्यावर मात करून जीवनात प्रगती आणि आनंदाचा आलेख चढता ठेवणाऱ्या कोल्हापुरातील दीपक बिडकर या जिद्दी तरुणाच्या जीवन प्रवासावरती बी न्यूजचा प्रकाश होत. हे आहेत दीपक विश्वास बिडकर. कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या कुंभार गल्लीच्या सुरुवातीलाच साईबाबा एंटरप्राइजेस नावाचं दुकान आहे. या दुकानाचे ते मालक आहेत. दिवसभर या दुकानात तिजोऱ्या तयार करणं, किचन ट्रॉली, कपाटं आदी वस्तू बनवणं, चारचाकी गाड्यांना आतून पडदे लावून सुशोभित करणं अशी कामं ते करतात. तुम्ही म्हणाल यात विशेष काय? पण पाहणाऱ्यांना जेव्हा कळतं की दीपक दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत तेव्हा पाहणारे थक्क झाल्याशिवाय राहत नाहीत. विश्वास बिडकर यांच्या पोटी जन्माला आलेल्या दीपक यांचे डोळे इतरांप्रमाणेच निरोगी होते. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत आपल्या डोळ्यांनी त्यांनी हे जग अनुभवलंही. पण 1991 सालची रंगपंचमी त्यांच्या आयुष्यात अंधार पसरवणारी ठरली. दीपक यांच्या मित्रमंडळींनी रंगपंचमी खेळता खेळता त्यांच्या चेहऱ्यावर चुना मिश्रित पावडर फेकली. हा चुना दोन्ही डोळ्यात गेल्यानं दीपक वेदनेनं तळमळू लागले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना त्वरित उपचारासाठी दवाखान्यात दाखलही केलं. पण दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाल्यानं त्यांची दृष्टी नाहीशी झाली. त्यानंतर दीपक यांच्या कुटुंबियांनी अनेक हालापेष्टा सहन करत जवळ असलेली सर्व पुंजी दीपक यांच्या उपचारावर खर्च केली. हैदराबाद, बेंगलोर अशा ठिकाणी अत्याधुनिक उपचारही करण्यात आले. पण दीपक यांच्या दृष्टीनं त्यांच्यावर मेहरबानी करण्यास नकार दिला. डोळ्यासमोर दाटलेला अंधार पाहून धडधाकट व्यक्तीही पार खचून जाते. पण संघर्षाचं बीज रक्तात असलेल्या दीपक यांनी याही परिस्थितीत जीवनाशी 2 हात करण्याचा निर्णय घेतला आणि मनगट, मेंदूच्या बळावर तिजोरी बनवण्यापासून ते गृहोपयोगी वस्तू तयार करण्यापर्यंत सर्वच गोष्टीत ते पारंगत झाले. त्यांचे आई वडील आणि लहान भाऊ यांनी दीपक यांना चांगला आधार दिल्याचं ते आवर्जून नमूद करतात. तर माझे दोन्ही डोळे गेल्यामुळे मी माझे आई वडील व भाऊ बहीण यांनी मला म्हणजे साथ भरपूर दिली की बाबा माझे डोळे आहेत असे ह्या येणं मला त्यांनी जपलं पण. आणि तिथून माझे मनाही पण तयारी जास्तीत जास्त वाढली अतिशय. त्यानंतर मी माझा भाऊ म्हणजे शाळा शिकत असताच थोडे म्हणजे 6वी 7वीपर्यंत शाळा करून तिथनं पुढं आम्ही दोघांनी म्हणजे आमचा पूर्वी वडिलांचा धंदा असलेला आम्ही दोघंजण म्हणजे शून्यातनं आम्ही प्रगती करत थोडं आम्ही आलो. कारखान्यामध्ये पत्रा तपासण्यापासून ते तिजोरीला काच बसवण्यापर्यंत आणि ग्राहकांबरोबर संवाद साधून त्याचे पैसे मोजून घेण्यापर्यंत सर्वच कामं दीपक लीलया करतात.
एखाद्या डोळस व्यक्तीप्रमाणे त्यांची हालचाल पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करते. गेली 22 वर्ष अगदी कुशलतेनं काम करण्याबरोबरच कारखान्यातील 6 कामगारांना सांभाळण्याचं काम ते करतात. दीपक यांची पत्नी आणि कुटुंबीय त्यांना या कामात सहकार्य करतायत. अंध किंवा अपंग असेल तरीही मन धडधाकट हवं तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतात असा संदेश दीपक देतात. आयुष्यात भरपूर काही आहे. त्या आयुष्याला आपण म्हणजे आयुष्य निम्या आयुष्यामध्ये आपण राहायचं नाही. पुढचं आयुष्य भरपूर असल्यामुळे आपली मनाची तयारी जास्तीत जास्त ठेवली पाहिजे. कुठल्याही ह्याच्यामध्ये असावं, पायानं अपंग असून दे, अगर डोळ्यानं आदू असून दे, कुठल्याही यानं जरी माणूस चांगला जरी असला तर कुठला तरी विचार करून ते आयुष्याला दुर्बळ समजून ते कमजोर समजते. अपंग असून दे, कोणी असून दे, खरं ते स्वतःला कमजोर समजत नाही आयुष्यात कधी. पुढचं आयुष्य आपलं भरपूर मोठं असतं. त्यामुळं मनाची तयारी करून पुढचे आयुष्याची हालचाल चांगली ठेवावी. सर्व सुखसाधनं जवळ असतानाही किरकोळ गोष्टींचा बाऊ करून जीवनात पराभूत मनोवृत्तीनं वावरणाऱ्या अनेक चिंतातूर जंतूंना नवी उमेद आणि नवी प्रेरणा देण्यासाठी दीपक बिडकर यांचं उदाहरण आदर्शवत आहे, यात शंका नाही. अत्यंत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अंध असून सुद्धा इतरांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या दीपकरावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर राह मुश्किल है पर थोड़ा चल के तो देखो, परेशानियां हट सकती है थोड़ा हंस के तो देखो, आसमां की बुलंदी को छू सकते हो तुम, आसमां की बुलंदी को छू सकते हो तुम, थोड़ा हौसला बढ़ा के तो देखो. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लानी. महाराणा प्रताप चौकाजवळील स्क्रॅप मार्केटजवळ सध्या अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. खासगी इमारत मालकाने ड्रेनेजचं पाणी ड्रेनेज लाईनला न सोडता उघड्यावरच सोडल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या शहरात डेंग्यूची साथ असूनही महापालिका आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराणा प्रताप चौकातील लक्ष्मी रोडच्या पिछाडीस असणाऱ्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. लक्ष्मी रोडच्या पिछाडीस असणाऱ्या स्क्रॅप व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकानं थाटली आहेत. गटारीवर स्क्रॅपचा माल टाकल्यानं गटार पूर्णपणे तुंबून गेले आहेत. लक्ष्मी रोडवर असणाऱ्या इमारत मालकांनी ड्रेनेजचं पाणी ड्रेनेज लाईनला न सोडता ते बोळातच उघड्यावर सोडल्यानं हे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. या परिसरात गटारींचं अस्तित्वच नाहीये, त्यामुळे येणारं सांडपाणी थेट रस्त्यावर येतं. शिवाय महाराणा प्रताप चौक ते शाहू क्लॉथ मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेजच्या चेंबरवरही झाकणं नाहीयेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. सध्या शहरात डेंग्यू चिकुनगुनियाची साथ पसरली असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग या ठिकाणच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. याबाबत नागरिकातून मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. घाणच आहे की हे सगळे ह्याकडे बसणं त्याकडे बसून घाणच आहे सगळं. हे आमचं तर हॉटेल आहे, आमच्या हॉटेलात कोण येऊ शकतं काय तिथं? हे घाण बघून हॉटेलात येईल काय खायला? आणि आता हे पोरं आहे तिथं भांडी म्हणजे घासाला बसले की सगळं अंगावर घाण पाणी येतंय. गाड्या गेल्या की पचक करून अंगावर पाणी. प्रचंड अस्वच्छतेमुळे संभाजीनगर परिसरात डेंग्यूची साथ पसरली आहे. या साथीमुळे 2 महिलांचे हकनाक बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरमध्ये आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संभाजीनगरमधील कामगार चाळीच्या परिसरात सार्वजनिक शौचालय आणि कोंडाळ्यांचं प्रमाण मोठं आहे. मात्र या शौचालयांचं मैला मिश्रित सांडपाणी उघड्या गटारीतून वाहत असतं. तसंच कोंडाळ्यातील कचऱ्याची निर्गतही होत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तापाची आणि डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील 2 महिलांचे बळीही गेले आहेत, तर अन्य काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरातील रस्ते आणि गटारींची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी युवा शक्तीचे अमोल माने, अजित कोरे, रहीम सनदी आणि कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छता करून प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही केली. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मोहिते, नगरसेवक सुभाष रामुगडे, अजित सासने, राजेंद्र पार्टे, कुणाल शिंदे, चंद्रकांत संगपाळ, योगेश शिंदे, सुजित जाधव, पप्पू आजगेकर, अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते. पंचगंगा नदीतील वाढत्या जलपर्णीमुळे नदीचं प्रदूषण वाढत असून मासेही मृत्युमुखी पडत असल्यानं आज पालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं जलपर्णी हटाव मोहिमेला प्रारंभ केलाय. प्रारंभी जलपर्णीचं घट्ट झालेलं जाळं मशीनच्या सहाय्यानंही हलत नव्हतं. त्यानंतर विविध उपाययोजना करून जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. जलपर्णी पूर्ण हटेपर्यंत पालिका ही मोहीम राबवणार आहे. पंचगंगा नदीला प्रदूषण आणि जलपर्णीनं वेढलं आहे. दूषित पाणी आणि जलपर्णीचं जाळं घट्ट असल्यानं मासे मृत्युमुखी पडत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झालाय. गेले कित्येक दिवस ही परिस्थिती आहे.
गेले 15 दिवस सर्वत्र सुरू असलेल्या पावसानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तरीही नदीतील जलपर्णी हटलेली नाही. पंचगंगा नदीवर असलेल्या 2 पुलांजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकली आहे. तिथून खाली जलपर्णी जात नसल्यानं पालिकेनं आज JCBच्या सहाय्यानं जलपर्णी हटाव मोहिमेला प्रारंभ केलाय. खास करून जलपर्णी काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोखंडी पात्यानं जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र ते लोखंडी पातं जलपर्णीवरती तरंगत होतं. त्यामुळे विविध उपाययोजना करून जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. नदीतील जलपर्णी काढण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून मुंबई क्रेन व्यवस्थापनानं आपली क्रेन पालिकेला मोफत उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत पालिकेच्या वाहन आणि आरोग्य विभागातील 40 कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी मुख्याधिकारी नितीन देसाई, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, नगरसेवक रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष सुरेश गोंदकर आदी उपस्थित होते. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळानं तिकीट दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कर्नाटक हद्दीत धावणाऱ्या महाराष्ट्र एसटीच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर ते निपाणी 3 ते 4 रुपये तर कोल्हापूर ते बेळगाव तिकीट दरात 8 रुपयांनी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे आधीच महागाईनं त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळानं कर्नाटक हद्दीमध्ये प्रवासी तिकीट दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कर्नाटक हद्दीत धावणाऱ्या महाराष्ट्र एसटीच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांच्या करारानुसार ही दरवाढ झाली आहे. शनिवार दिनांक 15 जूनच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर ते निपाणी 3 ते 4 रुपये तर कोल्हापूर ते बेळगाव तिकीट 8 रुपयांनी वाढलंय. कोल्हापूरहून कर्नाटकात इतरत्र जाणाऱ्या महाराष्ट्र एसटीच्या तिकीट दरात वाढ झाली असून महाराष्ट्रात धावणाऱ्या एसटीच्या तिकीट दरात वाढ झालेली नाही, असं विभागीय वाहतूक अधिकारी संजय नेर्लेकर यांनी सांगितलं. 16च्या मध्यरात्रीपासून कर्नाटक सरकारने प्रवासी भाड्यात दरवाढ केलेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने त्याबाबत काय दरवाढ, ज्या कर्नाटक स्टेटच्या बॉर्डरपासून महाराष्ट्राच्या गाड्या धावतात ते त्यांच्या स्टेटप्रमाणे ते भाडे आकारणी करतात व त्यांच्या गाड्या ज्या आमच्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जे धावतात ते आपल्या महाराष्ट्र स्टेटचे जे फेअर रेट आहेत त्याप्रमाणेच धावत असतात. त्यामुळे काय महाराष्ट्र सरकारने रेट वाढवलेलं असं काय हे नाही आहे. कर्नाटक स्टेटचे जे भाडेवाढ झालेली आहे त्याप्रमाणे त्यांच्या बॉर्डरच्या पुढे त्याचा तो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. आधीच महागाईनं हैराण झालेल्या जनतेला तिकीट दर वाढीनं आणखी फटका बसलाय. बेळगाव ते कोल्हापूर या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. या प्रवाशांमधून मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनामधील दुरावस्थेबाबत कोल्हापुरातील ज्येष्ठ मुक्त पत्रकार शरद तांबट यांनी सातत्यानं लेखनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत प्रशासनानं या सदनाच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण करून ते जनतेसाठी खुलं केलं आहे. नवी दिल्ली महाराष्ट्र सदनातील दुरावस्थेबाबत कोल्हापुरातील ज्येष्ठ मुक्त पत्रकार शरद तांबट यांना माहिती मिळाली होती. सन 2006 पासून विविध वृत्तपत्रांमधील वाचकांचा पत्रव्यवहार या सदनातून तसंच या सदनाचे निवासी आयुक्त, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रशासनानं त्याची तातडीनं दखल घेऊन या सदनाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलंय. त्यासाठी 18 कोटीचा निधी खर्च करण्यात आला असून नुकतंच हे सदन जनतेसाठी खुलं करण्यात आलंय. शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी आणि कृषी संशोधक यांच्यात संवाद होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, समस्या संशोधकांना सांगाव्यात असं आवाहन कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पांडुरंग मोहिते यांनी बी न्यूजशी बोलताना केलं. कृषी महाविद्यालयाच्या वतीनं उसाला लागणाऱ्या हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. हुमणी किडीपासून उसाचं संरक्षण कसं करता येईल, उत्पादन वाढ कशी होईल यासह विविध विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आलं. शेतकरी आणि कृषी संशोधक, शास्त्रज्ञ यांच्यात संवाद आवश्यक असल्याचं कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पांडुरंग मोहिते यांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचा भाग, जोपर्यंत शेतकरी आपले प्रश्न शास्त्रज्ञांच्या समोर मांडत नाही तोपर्यंत संशोधनाला दिशा मिळत नाही. या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजित केलेलं होतं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानाविषयीची माहिती दिली. याचा अर्थ असा की नुसतं कीटकनाशकावर अवलंबून राहण्यापेक्षा वेगवेगळ्या विविध पद्धतीचा वापर करून, त्यामध्ये जैविक प्रामुख्याने वापर करून आपल्याला हुमणीचं नियंत्रण करता येतं. पण त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. हीच भावना शेतकरी बंधूंच्या मनामध्ये आम्ही रुजवलेली आहे आणि त्या दृष्टीने जर त्यांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण ऊसाचं हुमणीपासून होणारं नुकसान वाचवू शकतो. सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या महेश माळी याला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान योगेश माळीच्या खून प्रकरणी त्याची मावशी आणि आईवडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 17 जून रोजी राधानगरी तालुक्यातील पिरळ तारळे इथं योगेश माळी याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता.
योगेशचा सख्खा भाऊ महेशनं किरकोळ कारणातून खून केल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी आज महेशला न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं 27 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुनाच्या कटात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आज रिमांड रिपोर्ट कोर्टात दिल्यानंतर आम्हाला 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे. कारण मैताच्या डोक्यावरच्या जे जखमा आहेत त्याचं स्वरूप पाहता आरोपी जे काही त्याचं स्टेटमेंट देत आहे ते त्याच्याशी सुसंगत वाटत नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलासंदर्भातील 1.25 वर्षाच्या फॉर्म्युल्याची मुदत शुक्रवारी संपत आहे. पदाधिकारी बदल होणार की नाहीत याविषयी मतप्रवाह असले तरी खांदेपालटाच्या हालचाली मात्र गतिमान झाल्या आहेत. शुक्रवारचा मुहूर्त टळला तरी खांदेपालट निश्चित असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय. जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेसनं शेतकरी संघटनेबरोबर आघाडी केली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी पक्ष निरीक्षकांनी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला जाहीर केला. पहिल्या 1.25 वर्षासाठी अध्यक्षपदी संजय सिंह मंडलिक तर उपाध्यक्षपदाची माळ हिंदुराव चौगले यांच्या गळ्यात पडली. तर पुढील कालावधीसाठी अमल महाडिक यांना अध्यक्ष आणि राहुल देसाई यांना उपाध्यक्ष करण्याचं पक्ष निरीक्षकांनी जाहीर केलंय. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार 1.25 वर्षाची मुदत शुक्रवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचं वारं जोर धरत आहे. या संदर्भात चर्चेला ऊत आला आहे. जिल्हा परिषद सदस्यांसह ग्रामीण भागात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष संजय सिंह मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर भाष्य करण्याचं टाळलं. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारचा मुहूर्त टळला तरी जून महिन्यातच खांदेपालट निश्चित असल्याचं समजतंय. संभाजीनगर परिसरातील ओम गणेश कॉलनीमध्ये डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात याच परिसरातील 2 महिलांचा डेंग्यू सदृश तापानं मृत्यू झाला होता. तसंच अनेक घरांमध्ये तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. श्यामबाला कांबळे या 46 वर्षीय महिलेला डेंग्यू सदृश तापाची लागण झाली आहे. तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं या परिसरात सातत्यानं स्वच्छता मोहीम राबवणं गरजेचं आहे. कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. संभाजीनगर परिसरातील कामगार चाळ ओम गणेश कॉलनी या परिसरात असणाऱ्या अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच परिसरातील 2 महिलांचा गेल्याच आठवड्यात डेंग्यू सदृश तापानं मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आणि या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र अजूनही या परिसरात तापाची लागण झालेले रुग्ण घराघरात आढळून येत आहेत. ओम गणेश कॉलनीमधील श्यामबाला कांबळे या 46 वर्षीय महिलेला डेंग्यू सदृश तापाची लागण झाली असून तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या परिसरात रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेने केवळ 1 दिवस स्वच्छता मोहीम राबवून न थांबता स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवणं गरजेचं आहे. प्रादेशिक योजनेअंतर्गत कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊन पर्यावरण, कृषी, पर्यटन तसंच ऐतिहासिक स्थळांच्या विकासाचं नियोजन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत शेती अभ्यास गट आणि पर्यावरण, पर्यटन, हेरिटेज अभ्यास गटांच्या कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला. प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊन जिल्ह्यातील मागास तालुक्यांच्या दृष्टीने विकास आराखड्यांचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विकास नियोजनात शासन समतोल विकासास प्राधान्य देईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. बैठकीला जिल्हाधिकारी राजाराम माने, महापौर प्रतिभा नाईक नवरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, नगररचना प्रादेशिक योजनेचे उपसंचालक खान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते. दुर्गम भागातील आणि वीज बिल भरणा केंद्र नसलेल्या ठिकाणच्या ग्राहकांना आता वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. कारण महावितरण आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत अशा ठिकाणी जाऊन ग्राहकांकडून बिलाची रक्कम स्वीकारली जाणार आहे. महावितरणनं जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी यासारख्या तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये आजही महावितरणची वीज बिल भरणा केंद्र नाहीत. या ठिकाणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी 10-15 किलोमीटर अंतरावरती असलेल्या भरणा केंद्रात जावं लागतं. यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता या ग्राहकांच्या गावात जाऊन त्यांच्याकडून वीज बिल स्वीकारणार आहेत. आठवडा बाजार, समारंभाच्या ठिकाणी तसंच ग्रामसभा सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन महावितरणचे कर्मचारी ग्राहकांचे बिल भरून घेणार आहेत. महावितरणने आता अशी एक मोहीम घेतली आहे की ज्याच्यामध्ये महावितरण, मग तो आठवड्याचा बाजार असेल किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या समारंभाच्या वेळी किंवा जी तुमच्या त्या गावातल्या वीज बिलाची शेवटची तारीख असेल अशा दिवशी, किंवा तुम्ही जर का
ग्रामस्थांनी जर का एखादी विनंती केली त्या दिवशी आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमच्या वीज बिल भरणा करून घेणार आहोत. जी अतिदूर गावं आहेत त्या गावांना शेजारच्या गावामध्ये शेजारचं जे आपलं मोठं गाव असेल तिथंपर्यंत जिथंपर्यंत आमची आता कम्युनिकेशनची आहे किंवा वाहनाची सोय आहे इथंपर्यंत आपण त्यांना इयत्ता सेवा देणार आहोत. महावितरणनं वीज बिल सोयीस्करपणे भरता यावं यासाठी SMS, ऑनलाईन, ATP या आधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. मात्र दुर्गम भागातील ग्राहकांना त्याचा लाभ घेता येत नाही. मात्र महावितरणची ही मोहीम अशा ग्राहकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. कोणत्याही देवस्थानच्या इनाम जमिनी विक्री करता येत नाहीत अथवा हस्तांतरण करता येत नाही. असं असताना इचलकरंजीतील अजित जाधव यांच्यासह 8 जणांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची जागा खरेदी केली होती. ही खरेदी देवस्थान इनाम जमीन कायद्यातील तरतुदीच्या विरुद्ध असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं शासनास याबाबत पक्षकार म्हणून शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजीतील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची 4 एकर जागा आहे. ही जागा अजित जाधव, अमोल कुंभार, मोहसिन बागवान, प्रकाश पंजवाणी, सत्यनारायण मानधने आणि मीरासाहेब गैबान यांच्यासह 8 जणांनी खरेदी केली होती. देवस्थान इनाम जमीन कायद्यानुसार इनाम जमिनी खरेदी विक्री अथवा हस्तांतरित करता येत नाहीत. नुसेवाडीच्या दत्त देवस्थाननं सदरची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तसंच या बेकायदेशीर जागा खरेदी व्यवहाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान जागा रीतसर खरेदी केल्याचं सांगून खरेदीदारांनी 7/12वर आपली नावं लागावीत अशी मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार यांनी जमीन खरेदीचा आदेश रद्द केलाय. तसंच या प्रकरणी शासनाला पक्षकार होऊन याबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी 3 जुलै रोजी होणार असल्याची माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. पावसानं घेतली उसंत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.4 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद. महावीर उद्यानात संपन्न झालं योगिक पॉवर वॉकिंग शिबिर. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याशा विश्रांतीनंतर. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अनुभवा सोना लाईट्सच्या साथीनं. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव फॅन्सी लाईट्सची अतिभव्य शोरूम सोना लाईट्स. स्पॉटलाईट, गेट लाईट, वॉल लाईट, हँगिंग लाईट, LED पॅनल्स, LED स्ट्रिप्स, कॉर्नर लॅम्प्स, मिरर लाईट, गार्डन लाईट, पोर्च लाईट, टेबल लॅम्प्स, स्टडी लॅम्प्स. त्याचबरोबर झुंबरमध्ये मलेशियन, इटालियन, क्रिस्टल, अँटिक झुंबरची भव्य रेंज.
300 रुपयांपासून ते 60,000 रुपयांपर्यंत असंख्य व्हरायटीज. आता उजळवा तुमचं घर सोना लाईट सोबत. नयनरम्य प्रकाशाची अद्भुत दुनिया सोना लाईट्स. गुरु नानक पेट्रोल पंपासमोर, लोहिया कंपाऊंड, गांधीनगर. फोन 966555 6999. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचं महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरज कर्तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज. सोबत अंडरगार्मेंट्स आणि एक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C-क्लास आणि E-क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C-क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार.
वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आणि दूधगंगा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल इस्पुर्ली. विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मस्तक सक्षम बनवण्यासाठी इथं राबवले जातात विविध उपक्रम. इथं दिला जातो मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सकस आहार, सुसज्ज हॉस्टेल, स्कूल बसची सोय, योगा, मल्लखांब, रोप योगा यांचं विशेष प्रशिक्षण, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी यांचं प्रशिक्षण, निसर्गरम्य परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम. इथं दिलं जातं लहानग्यांना मिलिटरी ट्रेनिंग, सुसज्ज इमारत. तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल इस्पुर्ली. फोन 96 65 60 10 40 आणि 94 20 58 52 90. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप,
प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत. बुधवारपासून पावसानं उसंत घेतली आहे. गुरुवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.4 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्यापही 5 मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असून राशिवडे ते परिते हा मार्ग मात्र पूर्णतः बंद आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्रीपर्यंत पावसानं उसंत घेतली आहे. बुधवारी सकाळी 8 ते गुरुवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 5.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात 28 मिलीमीटर इतकी उच्चांकी नोंद झाली आहे, तर गडिंग्लज, कागल तालुक्यात पाऊस झालाच नाही. नदीजवळील भराव खचल्यानं राशिवडे मार्गावरील वाहतूक हसूर मार्गे सुरू करण्यात आली आहे. इचलकरंजी ते कुरुंदवाड या मार्गावरील वाहतूक सांगली नाका या पर्यायी मार्गाने सुरू आहे. नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं राशिवडे परिते हा मार्ग पूर्णतः बंद आहे. पावसानं उसंत घेतल्यानं जनजीवन मात्र सुरळीत सुरू आहे. राष्ट्रीय छात्र सेनेअंतर्गत थल सेनेच्या निवडीची प्राथमिक फेरी कोल्हापुरात पार पडली. निवड चाचणीतून 120 उमेदवारांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे. या प्राथमिक फेरीची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमानं झाली. राष्ट्रीय छात्रसेना 56 महाराष्ट्र बटालियन यांच्या वतीनं NCC मैदानावर थलसेनेची निवड चाचणी घेण्यात आली. 10 जूनपासून सुरू झालेल्या या चाचणीमध्ये ऑब्स्टिकल, फायरिंग, हेल्थ अँड हायजीन या स्पर्धा घेण्यात आल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या जिल्ह्यातून 400हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. यातून 120 मुलामुलींची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे. जुलै महिन्यात कोल्हापुरात दुसरी फेरी होणार आहे. 10 दिवस चाललेल्या या कॅम्पमध्ये वृक्षारोपण, व्याख्यान असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत. राजाराम महाविद्यालयाच्या सभागृहात सहभागी उमेदवारांनी लोकनाट्य, नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. रोटरी क्लब ऑफ सिटी आणि राजाराम महाविद्यालय यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कमांडिंग ऑफिसर PC पवार, सुभेदार मेजर नरेशचंद्र यांच्यासह छात्र सैनिक आणि रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. ड्रायव्हिंग लायसन्स काढणं म्हणजे मोठी वेळखाऊ प्रक्रिया असते. मात्र वेळ वाया न घालवता झटपट लायसन्स हाती पडण्यासाठी राज्य सरकारनं अभिनव योजना राबवली आहे. यानुसार मृत्यू पश्चात अवयव दान करण्याचा फॉर्म भरून देणाऱ्या उमेदवारांना झटपट लायसन्स देण्यात येणार आहे. सुरुवातीला मुंबई इथं प्रायोगिक तत्वावरती राबवून त्यानंतर ही योजना महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागानं घेतला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे लांबलचक रांग हे समीकरण ठरलेलं आहे. मात्र ज्या उमेदवारांना झटपट लायसन्स बनवून हवं आहे त्यांच्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी अभिनव योजना बनवली आहे. त्यानुसार तत्काळ लायसन्स हवा असेल तर उमेदवाराला अवयव दान करण्याचा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. जे उमेदवार अवयव दान करण्यासाठी फॉर्म भरतील त्यांना तत्काळ लायसन्स दिलं जाणार आहे. सध्या राज्यात लाखो लोक अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांना दिलासा मिळावा आणि आरोग्य खात्याशी निगडीत असलेली ही समस्या दूर व्हावी यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय.
आरोग्य विभागाकडून ही योजना मंजुरीसाठी राज्यपाल के शंकर नारायणन यांच्याकडे पाठवण्यात आली होती. 4 जून रोजी या योजनेला राज्यपालांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. या योजनेचे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असली तरीही ही योजना राज्यभर राबवण्याचा शासनाचा मानस आहे. सध्या मुंबईच्या ताडदेव इथल्या RTO कार्यालयात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्थांचं सहकार्य मिळत आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी यशस्वी शिखरापर्यंत पोहोचत असल्याचं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी इथं राजीव बोंद्रे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. यावर्षी इयत्ता 10वीतील गुणवंतांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. राजीव बोंद्रे फाउंडेशनच्या उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक उदय पाठक, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अर्चना बोदडे, आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत 10वीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला जाफर मुजावर, कृष्णात मर्दा यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीतील संजय फाउंड्रीतील कामगारांना थकीत पगार आणि दिवाळीतील उर्वरित बोनसची रक्कम मिळावी अशी मागणी लाल बावटा जनरल कामगार संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी संघटनेनं आज फाउंड्री समोर निदर्शनं करून व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. इचलकरंजीतील संजय फाउंड्री गेल्या 2 वर्षांपासून चालू बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कामगारांना बेकायदेशीरपणे ले ऑफ दिला जात आहे. या फाउंड्रीत 105 कर्मचारी असून त्यापैकी 85 कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा अद्याप पगार मिळालेला नाही. तसंच जादा कामाचा पगार आणि दिवाळीत व्यवस्थापनाशी झालेल्या कराराप्रमाणे उर्वरित 40% बोनसही मिळाला नाही. व्यवस्थापनानं कामगार विम्याचं आणि भविष्य निर्वाह निधी संबंधित विभागाकडे भरलेला नाही. त्यामुळे कामगारांनी आपल्या मागण्यांबाबत व्यवस्थापनाकडे वारंवार तगादा लावूनही दखल घेतली जात नसल्यानं आज लाल बावटा जनरल कामगार संघटनेनं फाउंड्रीसमोर जोरदार निदर्शनं केली. कामगार नेते भरमा कांबळे यांनी कामगारांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. आंदोलनात दत्ता चौगुले, गौतम घोगे, बाळासाहेब धेंडे, संदीप मिरजकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चालणं हा हृदयासाठी एक उत्कृष्ट व्यायाम आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. पण कसं चालावं, किती चालावं याबाबत शास्त्रीय माहिती नाही. म्हणूनच सर्वांना सुटसुटीत वाटेल आणि शरीराला सुद्धा जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करून संशोधन करून BI पाटील यांनी योगिक पॉवर वॉकिंग ही संकल्पना पुढे आणली आहे. ठिकठिकाणी मोफत शिबिरं घेऊन योगिक वॉकिंगचा प्रसार करण्यात येत आहे. महावीर उद्यानात नुकतंच हे शिबिर संपन्न झालं. चालणं हा शरीराला अत्यंत उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे. मात्र कसं चालावं याचंही एक शास्त्र आहे. याचा विचार करून BI पाटील यांनी योगिक पॉवर वॉकिंगचं संशोधन करून ते प्रत्यक्षात आणलं आहे. लहान मुलांपासून ते 100 वर्षापर्यंतचे स्त्री पुरुष निरोगी राहावेत हा या संशोधनाचा उद्देश आहे. शिबिराद्वारे योगिक वॉकिंगचं मार्गदर्शन सुरेशभाई शहा यांच्या सहकार्यानं ठिकठिकाणी करण्यात येत आहे. महावीर उद्यानात नुकतंच पॉवर वॉकिंगचं 8 दिवसांचं शिबिर संपन्न झालं. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. अशा प्रकारच्या मोफत शिबिरांसाठी इच्छुकांनी BI पाटील, सुरेशभाई शहा, उल्का शहा यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय. अरुण बाबूराव धारवाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सागर सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बालकल्याण संकुलाच्या वतीनं भिक्षेट पाटील आणि पद्मजा तिवले यांनी या शालेय साहित्याचा स्वीकार केला. धारवाडे यांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीबाजीला फाटा देऊन सागर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. मंडळाच्या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे. आणि आता एक नजर आजच्या सोन्या चांदीच्या दरांवर. आता पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरातील खुनाच्या मालिकेतील संशयित आरोपी दिलीप कुर्मसिंह लहरिया पोलिसांच्या जाळ्यात. 2 खुनांची कबुली, मात्र अन्य खुनांचं रहस्य कायम. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाची घसरण सुरूच. भारतीय रुपया पोहोचला डॉलरच्या तुलनेत 59 रुपये 81 पैसे इतक्या विक्रमी निच्चांकी पातळीपर्यंत. TDR घोटाळ्याप्रकरणी सहाय्यक अभियंता संजीव देशपांडे आणि कनिष्ठ अभियंता सुनील भाईक यांच्या 2 वेतनवाढी कायमपणे थोपवण्याचे आयुक्तांचे आदेश. आणि खराब रस्त्यांमुळे गेले 3.5 वर्ष नरकयातना भोगाव्या लागत असल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं रिंग रोडवरील खड्ड्यात भात लावण्याचं प्रतिकात्मक आंदोलन.
याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.